मालेगावच्या पवारवाडी पोलिसांनी बेकायदेशीर शस्त्र पुरवठ्याविरोधात मोठी कारवाई करत मध्य प्रदेश कनेक्शनचा पर्दाफाश केलाय। ताब्यात घेतलेल्या हिफाजुर रहमान मोहम्मद इद्रिस याने हे गावठी कट्टे मध्य प्रदेशातील उमरठी येथून आणल्याची कबुली दिली आहे। त्यानंतर जळगाव, धुळे आणि मालेगाव पोलिसांनी थेट मध्य प्रदेशातील डोंगराळ भागात वसलेल्या उमराठी गावात 400 पोलिसांच्या ताफ्यासह धाडसी कॉम्बिंग ऑपरेशन राबवलंय। सुमारे 2000 लोकसंख्येच्या या गावात घरातच कट्टे बनवले जात असल्याची माहिती समोर आली असून या कारवाईत 45 घरांची झडती घेऊन 2 देशी कट्टे, जिवंत काडतुसं, शस्त्र बनवण्याचं साहित्य जप्त करण्यात आलंय, तर 27 फरार आरोपींच्या घराचे जिओ टॅगिंग करण्यात आलंय। मध्य प्रदेशात जी कारवाई करण्यात आली खूप मोठी कारवाई आहे, काय सांगाल त्या कारवाई? मी आहे सिद्धार्थ बारवाल, सहाय्यक पोलीस अधीक्षक मालेगाव शहर, नाशिक ग्रामीण जिल्हा। मालेगाव ग्रामीण मध्ये आर्म्स ॲक्टची खूप जास्त कारवाई आम्ही केले होते। त्या कारवाईमध्ये जो बॅकवर्ड लिंकेज शोधून हे जो हत्यार आहे ते हे सर्व आरोपी कुठून आणले होते ते आम्हाला निष्पन्न झाला की हे उमरठी गाव आहे मध्य प्रदेश बडवनी जिल्ह्यामध्ये। तिकडे हे वेपन बनवण्याची मोठी फॅक्टरी आहेत आणि तिकडे लोकांचा हे व्यवसाय आहे वेपन बनवण्यासाठी। आणि मालेगावचे जो आरोपी आहे ते तिकडे जाऊन ते जो सर्व वेपन आहे ते तिकडून आणले होते। तो हे पॅटर्न फक्त मालेगावसाठी नाही आहे, हे पॅटर्न नाशिक ग्रामीण आणि धुळे आणि जळगाव हे तीन जिल्ह्यामध्ये हे सेम पॅटर्न फॉलो केला जात होता। त्यामुळे नाशिक परिक्षेत्र आयजी सरांची अगुवाईमध्ये नाशिक ग्रामीण जिल्हा आणि जळगाव जिल्हा आणि धुळे जिल्हा त्यांची संयुक्त कारवाई ऑपरेशन कॉम्बिंग राबवण्यात आली होती। आणि 21 तारीखला सकाळी 21 तारीखला रात्री 1 वाजता हे तीनों जिल्ह्यांची पोलीस ते 400 से अधिक पोलीस अंमलदार आणि अधिकारी मिळून आम्ही ते उमरठी गावमध्ये हे कॉर्डन अँड सर्च ऑपरेशन केले होते। त्या ऑपरेशन मध्ये 8 तासमध्ये आम्ही 45 से अधिक आरोपी जो रेकॉर्डवरील आरोपी आहे जो उमरठीमध्ये राहते आहे त्यांच्या घरांची आम्ही घरझडती घेतली होती आणि त्यामध्ये आम्हाला 20 आरोपी सापडले। त्यांचे आम्ही इंटरोगेशन करून इंटरोगेशन फॉर्म भरून त्यांना ताब्यात घेतले होते। नंतर आम्हाला वेपन बनवण्यासाठी जो रॉ मटेरियल यूज केलं जातं त्या पण आम्हाला सापडलं होतं। त्यामध्ये आम्हाला गन बनवण्याची बॅरल, लोहे के साचे आणि लोहे की वेल्डिंग करण्याची इक्विपमेंट्स हे सर्व आणि वेगवेगळे आम्ही असे 9-10 ठिकाणावर भेटले होते। आणि आम्ही 27 जो मुख्य आरोपी आहे त्यांच्या घरांची आम्ही जिओ टॅगिंग केली होती, ताकि फ्यूचरमध्ये जर आम्हाला और कोई ऑपरेशन करण्यात आला तो आम्ही तिकडे जाऊन त्यांच्यावर कारवाई करू शकतो।